या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी दुपारी त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंती असल्यामुळे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरामध्ये स्वामींच्या दर्शनाकरिता स्वामी भक्तांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली। स्वामी भक्तांच्या या वाढत्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता त्रिपुरारी पौर्णिमे रोजी मंदिर पहाटे 3 वाजता उघडण्यात आलं। पहाटे 4 वाजता श्री स्वामी समर्थांची काकड आरती आणि दुपारी 11:30 वाजता नैवेद्य आरती, रात्री 8 ते 8:45 या वेळेमध्ये शेजारती असा नित्यक्रम आरत्या संपन्न होणार आहेत। मंदिरामध्ये स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक होणार नाही। स्वामी भक्तांनी अभिषेकाची पावती केल्यास प्रसाद मिळेल। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, सोलापूर, कर्जत, भोर, खर्डी, पंढरपूर, कुमठा, सोलापूर आदी आणि अन्य ठिकाणाहून दिंडी आणि पालखी सोबत अनेक भाविक पायी चालत येणार आहेत। या निमित्ताने वटवृक्ष मंदिरामध्ये परगावहून येणाऱ्या दिंडी आणि पालखी सोहळ्यांची वारी विसावणार आहे। तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केलं आहे। श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधून या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आहे, या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी पहाटे 3 वाजता भक्तांची गर्दी पाहता पहाटे 3 वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून पहाटे 5 ला होणारी काकड आरती ही 4 वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि नित्यनियमाने जे रोज सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये जे अभिषेक होतात ते अभिषेक स्वामी भक्तांचे दर्शन सुलभ होण्यासाठी ते देखील बंद करण्यात येऊन त्या ठिकाणी जे स्वामी भक्त पावती करतील अभिषेकाची त्यांना तात्काळ प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच पारंपरिक पद्धतीने दुपारी 11:30 वाजता महाराजांची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरतीनंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुलं राहील आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पौर्णिमा असल्यामुळं या दरम्यान लाखो स्वामी भक्त, हजारो स्वामी भक्त या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। त्यामध्ये काही पालख्या, दिंड्या पायी चालत येणार आहेत। त्यामध्ये मुंबईहून असेल, पुण्याहून असेल, मालेगावहून असेल, नाशिक असेल, बार्शी असेल, पंढरपूर असेल, मसले चौधरी असेल या ठिकाणीवरून पायी चालत दिंडी पालखी सोहळा या ठिकाणी येणार आहेत। त्या पालखी सोहळ्याचं देखील भोजन प्रसादाची आणि पालखी ठेवण्याची व्यवस्था देखील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या मैंदरी गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे करण्यात आलेले आहे। तसेच येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची सोय देखील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये करण्यात आलेले आहे। तरी या सर्व सेवेचा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।